कधी विचार केलाय का की कुठेतरी दूर मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आपल्या स्वयंपाकघरातील बजेटवर कसा होऊ शकतो? म्हणजे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण हे कनेक्शन आपण विचार करतो त्यापेक्षा खूपच जवळचं आणि थेट आहे. आज आपण याच गुंतागुंतीच्या विषयाचा वेध घेणार आहोत. चला याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया, कारण हाच तो प्रश्न आहे जो जागतिक घडामोडींना आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटाशी जोडतो. या प्रश्नाचं उत्तर खरं तर या एका आकड्यात दडलंय. जगात जेवढी शेतीसाठी लागणारी खतं समुद्रातून वाहून नेली जातात, त्यापैकी तब्बल 1/3 खतं फक्त एकाच समुद्री मार्गातून जातात, हुर्मुझच्या सामुद्रधुनीतून. आणि आता झालंय काय की हा मार्ग जवळपास बंद झालाय. आता विचार करा, एवढा मोठा अडथळा संपूर्ण जगाच्या पुरवठा साखळीला किती मोठा हादरा देऊ शकतो? तर हा पहिला धक्का नेमका बसतो कसा ते बघूया. ही एक साखळी प्रतिक्रिया आहे जी थेट युद्धक्षेत्रापासून सुरू होते आणि आपल्या जवळच्या किराणा दुकानाच्या शेल्फपर्यंत येऊन पोचते. हे बघा, हे अगदी एका डॉमिनो इफेक्ट सारखं आहे. सगळ्यात आधी संघर्षामुळे नैसर्गिक वायूचा पुरवठा कमी होतो. आता नैसर्गिक वायू हा खत बनवण्यासाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे साहजिकच खत बनवण्याचा खर्च आकाशाला भिडतो. हा वाढलेला खर्च थेट जगभरातल्या शेतकऱ्यांच्या माथी पडतो आणि शेवटी तोच खर्च आपल्यापर्यंत पोहोचतो, दुकानातल्या वाढलेल्या किमतींच्या रूपात. अगदी सरळ गणित आहे. आणि हे आकडे बघा, ते या संकटाची तीव्रता स्पष्ट करतात. युरिया, जो जगात सगळ्यात जास्त वापरला जातो, त्याच्या किमती फक्त एका महिन्यात 30% वाढल्या. हे फक्त आकडे नाहीत, तर जगभरातल्या शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात झालेली ही एक प्रचंड वाढ आहे. जागतिक अन्न कार्यक्रमाने दिलेला हा इशारा या सगळ्या आर्थिक गणिताची मानवी बाजू समोर आणतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, ज्या कुटुंबांना आधीच 2 वेळचा जेवणाची भ्रांत आहे, त्यांच्यावर याचा सगळ्यात जास्त भार पडणार आहे. त्यामुळे ही केवळ एक आर्थिक समस्या नाही, तर हे एक मानवी संकट आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. हा पहिला धक्का विकसनशील देशांसाठी एका मोठ्या प्रणालीगत संकटात कसा बदलतो ते आता पुढे पाहूया. हे फक्त अन्नधान्याच्या किमतींबद्दल नाही, तर त्याहूनही बरंच काही गंभीर आहे. आता ही तुलना बघा, किती मोठा फरक आहे ते लगेच लक्षात येईल. केनियासारख्या देशात एक सामान्य कुटुंब आपल्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल 50% फक्त अन्नावर खर्च करतं. याउलट स्वित्झर्लंडमध्ये हेच प्रमाण फक्त 9% आहे. यावरून अगदी स्पष्ट होतं की अन्नधान्याच्या किमती वाढल्याचा सर्वाधिक आणि सगळ्यात वेदनादायी फटका गरीब देशांमधल्या कुटुंबांना बसतो. हा आकडा ऐकूनच धक्का बसतो. जगात तब्बल 350 कोटी लोक अशा देशांमध्ये राहतात, जिथे तिथलं सरकार आपल्या नागरिकांच्या शिक्षण आणि आरोग्यावर जितका खर्च करतं, त्यापेक्षा जास्त पैसा कर्जाचे हप्ते फेडण्यावर खर्च करतं. आणि हे एक दुष्टचक्र आहे. ऊर्जेचं संकट महागाई वाढवतं, मग महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढवले जातात, आणि याचा थेट फटका बसतो त्या देशांना जे आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. त्यांच्यासाठी विकासाचं एक आव्हान एका मोठ्या कर्ज संकटात बदलून जातं. बरं, आता जरा या समस्येच्या मुळाशी जाऊया. मूळ प्रश्न हा आहे की आपली अन्न प्रणाली इतकी कमकुवत आणि नाजूक का आहे? याचं खरं कारण आपल्या आधुनिक शेतीच्या रचनेतच दडलेलं आहे. म्हणजे बघा, आज आपण ज्या औद्योगिक शेतीवर अवलंबून आहोत, ती अक्षरशः जीवाश्म इंधनावर चालते. ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेल लागतं आणि पिकांसाठी लागणारं कृत्रिम खत बनवण्यासाठी नैसर्गिक वायू, सगळं काही ऊर्जेवर अवलंबून आहे. पण या सगळ्या अवलंबित्वाची एक मोठी छुपी किंमत आपण मोजतोय. रासायनिक खतं जमिनीतील नैसर्गिक सूक्ष्मजीवांची संपूर्ण साखळीच तोडून टाकतात. यामुळे जमीन अक्षरशः मृत होते आणि मग तिला पिकांसाठी कृत्रिम खतांचं व्यसनच लागतं. जमिनीचं नैसर्गिक आरोग्य पूर्णपणे धोक्यात येतं. आणि या व्यसनातून अचानक बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं, याचं श्रीलंका हे एक भयंकर उदाहरण आहे. 2021 मध्ये श्रीलंकेने अचानक रासायनिक खतांवर बंदी घातली आणि परिणाम, तांदळाचं उत्पादन 40% कोसळलं. देशात भूकबळी आणि दंगली उसळल्या आणि अखेरीस सरकारच कोसळलं. मग या जागतिक समस्येवर आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो? चला आता काही उपायांबद्दल बोलूया. अशा गोष्टींबद्दल ज्यामुळे आपण अशा संकटांना तोंड देण्यासाठी अधिक तयार होऊ शकतो. तर आपण काय करू शकतो? ही आहे एक सोपी कौटुंबिक अन्न सुरक्षा योजना. पहिलं म्हणजे बटाट्यांसारखी जास्त कॅलरी देणारी मुख्य पीक आपल्या परसबागेत लावा. दुसरं, अन्न जास्त काळ टिकवण्यासाठी साठवणुकीच्या चांगल्या पद्धतींमध्ये गुंतवणूक करा. तिसरं, लोणची, मुरंबे, वाळवणं किंवा कॅनिंगसारखी पारंपरिक तंत्र शिकून घ्या. जवळपास मिळणाऱ्या मांस आणि प्रथिनांचे स्रोत शोधा.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्मनिर्भर होण्यासाठी लागणारी कौशल्य विकसित करा. ही पावलं लहान वाटली तरी मोठ्या संकटात खूप मोठा आधार देऊ शकतात. आणि या संपूर्ण योजनेत बटाटा हा सुपरस्टार ठरू शकतो. का? कारण तो पौष्टिक आहे, त्यात भरपूर कॅलरीज आहेत, तो वाढवायला खूप सोपा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो व्यवस्थित साठवला तर संपूर्ण हिवाळाभर टिकतो. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, जेव्हा जगातली पुरवठा साखळी इतकी नाजूक आणि अनिश्चित झाली आहे, तेव्हा कदाचित आपल्या घरामागची परसबाग हीच आपली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात विश्वासार्ह पुरवठा साखळी ठरू शकते का? विचार नक्की करा.